नमस्कार. अफगाणिस्तान विरुद्धचा एकमेव कसोटी भारताने 1 डाव आणि 300 धावांनी जिंकला आणि हा सामना चंदीगडच्या न्यू मुल्लानपूर या नवीन स्टेडियमवरती झाला होता. आणि या सामन्याचा मानकरी ठरलेला मानव सुतार हा डावखोरा फिरकी गोलंदाज नेमका कोणत्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतो, कोणत्या राज्याकडून हा खेळाडू आहे, तसेच त्याने प्रथम श्रेणीमध्ये केव्हा पदार्पण केले याची इत्थंभूत माहिती देणारा आजचा व्हिडिओचा मुख्य विषय आहे. चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायचं. ऐकून असेच क्रिकेटर संदर्भात महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती, खेळाडूंनी केलेले विक्रम आणि नवीन खेळाडूंनी केलेली कामगिरी यांची इत्थंभूत माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. जास्त वेळ न घालवता चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मानव सुतार हे नाव आता सध्या क्रिकेट विश्वामध्ये गाजत आहे. मानव सुतार हा खेळाडू राजस्थानच्या श्रीगंगानगरचा रहिवासी असून भारतासाठी कसोटी पदार्पण करणारा तो आपल्या जिल्ह्यातील पहिलाच क्रिकेटपटू ठरलेला आहे. त्याचे पूर्ण नाव मानव जगदीशकुमार सुतार. त्याचा जन्म 3 ऑगस्ट 2002 श्रीगंगानगर राजस्थान येथे झालेला आहे. खेळाचा प्रकार तो डावखोरा फिरकी गोलंदाज आहे आणि डावखोरा फलंदाज म्हणजे अष्टपैलू खेळाडू म्हणून तो नावारूपास येत आहे. IPL मध्ये तो सध्या गुजरात टायटन्सच्या संघामध्ये सामील आहे आणि या गुजरात संघाचे नेतृत्व शुभमन गिल करत आहे. क्रिकेटची कारकिर्दी व त्याचा संघर्ष नेमका कसा आहे ते आपण आता जाणून घेऊया. मानवचे वडील जगदीश सुतार हे शारीरिक शिक्षण या विषयाचे शिक्षक आहेत आणि त्यांनी त्याला प्रोत्साहित केले क्रिकेट खेळण्यासाठी. मानवने वयाच्या 12व्या वर्षीच क्रिकेट खेळायला सुरुवात केलेली होती. 2022 मध्ये त्याने आपल्या राज्याचे म्हणजेच राजस्थानकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं आहे. म्हणजेच 2022 सालामध्ये राजस्थानकडून देशांतर्गत क्रिकेट खेळण्यात त्याने सुरुवात केलेली होती. IPL मध्ये तो सध्या गुजरात टायटन्सच्या संघात सामील आहे. कसोटी पदार्पण त्याचं कधी झालं, सध्या लेटेस्ट ची घटना आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात म्हणजे जून 2026 मध्ये झालेल्या या सामन्यात न्यू चंदीगड मुल्लानपूर येथे त्याने कसोटी पदार्पण केलेले आहे आणि तो छोट्याशा गावामधून श्रीगंगानगर राजस्थान इथून खेळणारा कसोटी क्रिकेटमध्ये पहिलाच जिल्ह्याचा खेळाडू आहे. अजून त्यांच्या जिल्ह्यातून कोणीच आंतरराष्ट्रीय लेवलला पदार्पण केलेले नाही आहे. कसोटी पदार्पणातच 7 बळी घेऊन त्याने सामनावीराचा म्हणजे मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील पटकावलेला आहे आणि अशी कामगिरी तो त्यांच्या गावातनं करणारा पहिलाच खेळाडू ठरलेला आहे. मानव सुतार हा अष्टपैलू खेळाडू आहे, डावखोरा फिरकी गोलंदाज आहे आणि डावाच्या हाताने तो फलंदाजी देखील करतो. अशा रीतीने आज आपण कसोटी पदार्पणातच आपली गोलंदाजीची छाप पाडणारा मानव सुतार नेमकं कोणत्या राज्याकडून खेळतो आणि कोणत्या राज्याकडून तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत असतो, तसेच त्याने कसोटी पदार्पण कधी केलेलं आहे याची इत्थंभूत माहिती देणारा हा आजचा व्हिडिओचा मुख्य विषय होता. चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच क्रिकेट संदर्भात महत्त्वाची माहिती, महत्त्वाची अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळेल. धन्यवाद.